वारंवार केली जाणार नाहीये. फलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये जर फलंदाजाने 50 धावांची जर खेळी साकारली तर त्या खेळाडूसाठी या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ श्री भोलेनाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच आणि सन्माननीय राजेश शेठ पाटील सरपंच वलप यांच्या वतीने टायटन ब्रँडेड इथे खऱ्या अर्थाने वॉच अर्थात घड्याळ दिलं जाणार आहे. चला सुरुवात. बोला गणपती बाप्पा. आणि घड्याळाचे पुरस्कर्ते आहेत आमचे बजरंग मात्रे. न्यू स्वरूप मोटरचे जे ओनर्स आहेत बजरंग शेठ मात्रे वलप यांच्या वतीने घड्याळ इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. अर्धशतकी खेळीसाठी बजरंग दादा तुमचा श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करू. आणि वळतो सामन्याकडे. पहिल्या सत्रासाठी आमचे परम मित्र प्रवीण अर्जुने वलप त्यांच्या समवेत आमचे बायकरमॅन समालोचक प्रवीण टेंबे वलप आणि स्कोरर आमचे सुधीर आगलावे कोलवाडी आणि थोड्या वेळात बाबूशाह इथे उपस्थित राहतील. O2 प्रवीण अर्जुने. धन्यवाद सर. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रवीण अर्जुने कळंबोली या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय आपल्या सगळ्यांना थरार क्रिकेटचा अनुभवण्यासाठी. अर्थातच या स्पर्धेचा पहिला उद्घाटनपर सामना एक दैदीप्यमान क्रिकेटचा रंगारंग सोहळा मात्र आपण या ठिकाणी नक्कीच अनुभवतोय पाहतोय. आणि माझ्या समवेत प्रवीणजी टेंबे वलप हे देखील जोडले गेलेत. वेलकम प्रवीण. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सर्व प्रेक्षकांचं क्रिकेट रसिकांचं सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. पंचांचं हिरवं कंदील. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिली लढत प्रेक्षकांना विनंती पाहुण्यांना एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या आयोजनासाठी आपल्या स्पर्धेसाठी. कारण ही स्पर्धा म्हटली तर वलप गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची आणि बहुमानाची स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक 2025. नक्कीच प्रवीण. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नववर्षाच्या सुरुवातीला तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा गेम इज ऑन सामन्याला होती सुरुवात. या ठिकाणी मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे. कट केलाय क्षेत्ररक्षकाला चेंडू भेट आणि जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. क्या बात आहे. पहिल्या बॉल वरती श्री गणेशा झालाय. ओमकार पाटीलच्या बॅटमधून चौकाराने सुरुवात केली मोरबी संघाने. उमेश भोईर या संघाचे पुरस्कर्ते मोरबी. वलपचं मैदान नेहमी गाजवल्या संघानं. बॉल हवेमध्ये मिस टायमिंगचा फटका. शॉर्ट पॉइंट लेग जज करतो. बिग विकेट. ओमकार पाटील मैदान सोडतोय. पहिला झटका मोरबी संघाला. प्रवीण सर काय म्हणाल. पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर विकेट. बोंडकोडे संघ देखील कमी नाही. नक्कीच. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टीट फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोनही ताकदवर संघ आहेत. काल प्रवीण शिवाजीनगरच्या मैदानावरती याच दोन खेळाडूंनी मात्र 50 धावांचा 4 षटकांमध्ये 50 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. आणि आज मैदानाच्या आतमध्ये चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र गमावली आहे आपली महत्त्वाची विकेट. दोन मातब्बर संघ आहेत. बोंडकोडे संघ देखील मागच्या वर्षी वलप नाईट रजनीमध्ये खेळला. कानपोली नाईट रजनीमध्ये खेळला. तो बोंडकोडे संघ यावेळी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. परंतु फलंदाजीचा जर विचार केला आपण तर मोरबी संघ नेहमी या मैदानावरती वरचढ राहिलाय. आणि दोन संघ ताकद आहेत बघा. एका बाजूला खारघर आणि पनवेल विभागाचा मोरबी संघ आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला
नवी मुंबई कोपरखेरणे विभागातून आलेला बोनकोडे संघ. एक मोठी फाईट होऊ शकते आज या मॅच मध्ये. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अभिषेक 11 जीवदानी बोनकोडे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र हर्षल परी 11 मुरबी हा संघ. दोनही व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंचा भरडा असलेले संघ आहेत. सातत्यानं जर आपण पाहिलं तर विविध स्पर्धांच्या माध्यमातून हे संघ एकमेकांच्या समोर येत असतात. एकमेकांचे उणे दुणे माहीत असणारे हे संघ. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेला लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये ना विकी ह्या फलंदाजाची सातत्यानं चर्चा होती आहे. सिंगल धाव फलकावरती आली आहे. या सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. प्रवीण धाव फलकावरती आले आहेत. 1 गडी बाद 5 धावा. निश्चित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. हा गावासाठी खेळला जाणारा टेनिस बॉलचा क्रिकेट आहे. आणि नेहमी चर्चेमध्ये असणारे फलंदाज तुम्ही उल्लेख केला विकी पाटीलचा, ज्याने 2019ला इथून सिरीजची बाईक जिंकली होती. तो विकी पाटील भन्नाट फॉर्ममध्ये असतो, परंतु आता बोनकोडे देखील तेवढाच ताकदवर संघ मोरबी संघाच्या विरोधात आपण इथे पाहतोय. 5 षटकांचा सामना, 4 गोलंदाज. विघ्नेश पाटीलला ओमकार पाटीलचा विकेट मिळाला आहे. तो भन्नाट बॉलिंग करतो आणि त्याचा आत्मविश्वास देखील 7व्या आसमानावरती असेल. समोर लेफ्ट हँड बॅटर विकी पाटील फ्रॉम मुरबी, गोलंदाज सज्ज. कट केला बॉलला, लेमन कट, चायना कट. बॉल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे जातो. डोक्याचा पुरेपूर वापर, सीमा पार चौकार. चायना कट विकी पाटीलने वापर केला. डोक्याचा लेट कटने चौकार आलाय. अगदी जबरदस्त बॅटिंग करतो सध्या, कारण त्याला माहिती आहे की ओमकार पाटील बाद झाल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये दुसरा विकेट देणं कठीण असेल. त्यामुळे सिंगल डबलकडे लक्ष द्यावं लागेल मुरबी संघाला. नक्कीच यावेळेला मात्र लोअर फुल टॉसमध्ये चेंडू कन्वर्ट केला जातो आहे. खरं तर संपूर्णपणे जबाबदारी आता वाढली आहे. ओमकार सारखं महत्त्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये गमावल्यानंतर मुरबी संघाची जर आपण विचार केला तर यावेळेला पूर्णपणे भिस्त ही फलंदाज विकीच्या खांद्यांवरती असेल. बंटी ठाकूरचा जर आपण विचार केला तर याही खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. आणि हा खेळाडू ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारणार ना, या 2 खेळाडूंना जबाबदारीपूर्ण खेळ हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एकूणच जर पाहिलं तर या आयोजकांवर असणारं आमच्या मान्यवरांचं प्रेम या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. कारण इतका मोठा स्टेज आणि या स्टेजवरती मान्यवरांना बसण्यासाठी जागा देखील या ठिकाणी अपुरी पडते. इतक्या मोठ्या संख्येनं हा मान्यवर वर्ग मात्र या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळत आहे. हा प्रेम आहे. राजेश पाटील, ओलनाथ पाटील, श्री गणेश वल्लभ संघ तुमच्यावरती, या पाहुण्यांचा, खास तुमच्यासाठी हे पाहुणे इथे आलेत. आणि बघा VIP डाईसला मी तर मला 4 चांद लागलेत. गॅप शॉटमध्ये बॉल मिड विकेटकडे गेला असताना फक्त शेवटच्या बॉलवरती 2 धावा काढल्यात. तिसरीचा प्रयत्न बंटी ठाकूर करतोय, परंतु 2 वर संतुष्ट होणार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये टीम मुरबी संघाने एकूण धावा केल्यात 12. 1 विकेट. बंटी ठाकूर आता सध्या पाहिला तर विकी 5 वरती खेळतोय, परंतु विघ्नेश पाटीलने चांगली बॉलिंग केली. नक्कीच या ठिकाणी विघ्नेशचं देखील कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं षटक, क्षेत्ररक्षणाचा निर्बंध असलेले षटक आणि या षटकामध्ये मात्र कमालीची गोलंदाजी केली. आणि सर्वाधिक महत्त्वाची म्हणजे जर का या ठिकाणी ओमकार सारखी विकेट तुम्हाला 12 धावांच्या मोबदल्यामध्ये मिळत असेल ना, तर कोणत्याही स्पर्धेमध्ये ते अगदी वाजवी षटक आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आहे. जाऊयात आपण मास्टर गोलंदाजांसाठी सुद्धा इथे सुवर्ण संधी आहे. गोलंदाजाने जर निर्धाव षटक हाताळलं, 6 चेंडू निगेटिव्ह फेकलं, तर त्या गोलंदाजाला श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने ब्रँडेड वॉच अर्थात घड्याळ दिला जाईल. आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत बजरंग शेठ म्हात्रे वल्लभ. तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. 12 वरती 1 मुरबी संघ. बॉलिंगसाठी बदल करण्यात आलाय. दुसरा षटक घेऊन मोहन दीक्षित हा गोलंदाज. मी उल्लेख केला बोनकोडे संघ नवी मुंबईमधून आलाय. कोपरखेरण्याच्या आसपासचा संघ. मागच्या वर्षी कानपोली नाईट रजनीमध्ये देखील चांगला खेळला, वल्लभ नाईट रजनीमध्ये खेळला आणि पुन्हा एकदा मिनी वानखेडे मैदानावरती. पहिला खराब बॉल, फुल टॉस केला हवेमध्ये विकीने. फुल टोल वसूल. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार.
रवी पाटील सर. वेस्ट टाईट बीमर बॉल चेक केलं जाईल. फुल टॉस डिसिजन पेंडिंग. टीव्ही अंपायरला हा कॉल केलाय. टीव्ही अंपायरमध्ये अनिलजी टेंबे वलप हे सध्या पाहत आहेत, पाहणी करतायत. डिसिजन पेंडिंग. फुलटॉस बॉल म्हटला तर फुलटॉल वसूल झालाय प्रवीण सर. आणि मोरबी संघासाठी दावत होती. विकी पाटीलला फुलटॉस टाकणं एक खूप मोठी चुकी म्हणेल मी मोहन दीक्षित या गोलंदाजाची. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर ज्या जबरदस्त आणि भन्नाट फॉर्ममध्ये विकी आहे. काल मी सांगितलं आपल्याला की एक भली मोठी स्पर्धा आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी आलाय कारण चेंडू थोडासा डेप्थ होत होता. आणि एकूणच जर आपण पाहिलं ना तर 50 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यामध्ये विकी आणि ओंकार या दोनही आघाडीच्या फलंदाजाने त्या 50 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की हे दोन खेळाडू किती महत्वाचे आहेत. यावेळेला पॅडलाईनवरती चेंडू करण्याचा प्रयत्न आणि मनगटाच्या साह्याने चेंडू वळवला जातोय. एकूणच जर पाहिलं ना तर हळूहळू संघाचा डाव सावरण्याचं काम हे दोनही फलंदाज करतायत. आपण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं ना तर इथून मात्र मोरबी संघानं डोकं वर काढायला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे. मागील बॉल आपण लँडिंग पाहिला फुलटॉस, त्यामुळे तो लँड होत होता आणि पंचाने सांगितलं की फेअर डिलिव्हरी आहे. ते घडलं. त्यानंतर आली सिंगल. 19 एक विकेट. बंटी ठाकूर 2 बॉलवरती 3 वरती खेळतोय आणि बंटी ठाकूर एक नामांकित फलंदाज आहे. मोरबी संघ म्हटलं तर विकी ठाकूर, बंटी ठाकूर, सर्वेश, संकेत पाटील सारखा गुगली गोलंदाज त्यांच्याकडे, ओमकार सारखे फलंदाज आहेत. त्यामुळे मोठी मॅच कदाचित प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मोहन दीक्षित गोलंदाजी मार्कवर, नामांकित गोलंदाज. बंटी ड्राईव्ह करतो बॉल ऑन साईडला. लॉग ऑनकडे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक धाव मिळेल आणि सध्या मिनी वानकडे सजला आहे. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी येणार कारण ए पोल आहे. आणि प्रवीण सर हा मैदान ना प्रेक्षकांना नेहमी आवडतो. श्री गणेश मैदान आणि मिनी वानखेडे मैदान. तुडुंब प्रेक्षकांची गर्दी काही कालांतरात तुम्हाला पाहायला मिळेल कारण या मैदानावरून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही फ्लॅट टीव्ही स्क्रीन 4K HD सामने पाहताय. इतका चांगला आनंद या मैदानावरून मिळतो. नक्कीच नक्कीच. आणि ज्या ठिकाणावर आपलं मुख्य मंच आहे आणि एकूणच जर पाहिलं ना तर जो समालोचन कक्ष आहे ना तिथून मात्र एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच आपण समालोचन करतोय की काय हा फील देखील आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज. बॅटकट बागे बॉल जातो शॉर्ट फाईड लेग कडे. चांगली फिल्डिंग पाहिली आपण. एकच धाव. मात्र हा लॉफ्टेड फटका विकी पाटीलने मारला होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क थोडा बॅटकटने पाहिला. फक्त मिळेल सिंगल. आज प्रवीण सर ए पोल आहे. जे आपण संघ पाहिले ना तर भिवंडीचे संघ आहेत, नवी मुंबईचे संघ आहेत, पनवेलचे संघ आहेत, त्यानंतर कल्याणचे संघ आहेत. तर या 4 विभागातून 8 संघ या स्पर्धेमध्ये अगदी मी म्हणेल नामांकित संघ आहेत 8ही. नक्कीच. आणि आमच्या आयोजकांचं खऱ्या अर्थानं हे यश आहे की या तमाम क्रीडा रसिकांना मात्र ही क्रिकेटची पर्वणी. परंतु इथे मात्र फटका फसलाय. बंटीच्या बॅट मधून मोठ्या फटक्याची अपेक्षा. मिस टायमिंग स्ट्रोक आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानातून बाहेर. इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने प्रवीण जर आपण विचार केला हर्षल परी 11 मुरबी क्रिकेट संघ फलंदाजी करतो आणि त्या संघाचे पॅकर्स अर्थात पुरस्कर्ते आहेत उमेश भुईर खिडूकपाडा. उमेश आपण जर इथे उपस्थित असाल तर सन्मान्य भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच वलप आणि राजूदादा पाटील सरपंच वलप यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि पुढील लढत असणार आहे बियान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी विपक्षे ड्रोन 11 गावदेवी नांदकर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सर्वेश ठाकूर आलाय परंतु मोहन दीक्षितने 5 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल 21. 2 विकेट मुरबी. हर्षल 11. सर्वेश ठाकूर एक चांगला बॉलर देखील आहे. सर्वेश कट केल्या बॉलला यॉर्कर परफेक्ट आपण यॉर्कर पाहिला. 0. 2 षटकांचा खेळ ते समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 वरती 2. परंतु उल्लेख करू या स्पर्धेचा सरपंच आणि उपसरपंच चषक म्हटला तर श्री गणेश मित्र मंडळ. मंचाच्या समोर जे तुम्ही पब्लिक पाहताय ना हे आमचे श्री गणेश मित्र मंडळ आहेत. हे संपूर्ण आयोजक महागुरु एवढे आयोजक असतील तरी नाईट स्पर्धा किती मोठी असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. कारण नाईट स्पर्धा ठेवणं सोपं नाहीये. तुमच्याकडे मॅन पॉवर पाहिजे. ही मॅन पॉवर बघा. श्री गणेश क्रिकेट संघ वलपचं कौतुक करावं लागेल सर्व खेळाडूंचं खऱ्या अर्थाने. मग संघनायक असतील
त्यांची सर्व कमिटीचं कौतुक करावं लागेल. आणि निश्चित स्वरूपात ही स्पर्धेची खऱ्या अर्थाने यशाची सुरुवात आहे. संत वचनाप्रमाणे की ज्ञानदेव रचिलासी पाया तुका झालासी कलस, कलस मात्र अंतिम दिवशी ते रचला जाईल. हा मात्र एक पाया आहे या स्पर्धेचा. आणि स्पर्धेच्या आधारस्तंभ म्हटलं तर पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती 4 वेळा त्यांना सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते काशीनाथ पाटील साहेब आणि नावडे विभाग शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष राजाराम पाटील साहेब यांचा देखील आवर्जून उल्लेख केला जाईल. कारण की 2 मोठे आधारस्तंभ म्हणेल आणि त्यानंतर आमची A1 जोडी मारुती पाटील गणेश गावंड यांचा देखील उल्लेख केला जाईल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी या 4ही मान्यवरांची आहे. 2 शतकामध्ये 21 वरती 2. महागुरू तुम्ही काही उल्लेख करू शकता? सध्या मॅच सुरू आहे, आपण जाऊया त्यांच्याकडे देखील. P1 P2 समाप्त झाला आहे, परंतु बॉलिंगमध्ये बदल करण्यात येतोय. गोलंदाज सेकंड स्पेल घेतोय विघ्नेश पाटील, त्याने पहिल्या शतक फेकला, 12 धावा दिल्या. ओमकारचा विकेट घेणारा हा तो गोलंदाज. ओ जबरदस्त बॉलला फक्त दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटकडे गॅपमध्ये बॉल फटकावलाय. बॉल 12च्या वेगाने सीमारेषा पलीकडे चौकार. श्रीराम. जय श्रीराम. जबरदस्त गाणं डीजे मास्टरने प्ले केलं. आणि भारतामध्ये महाकुंभ मेला देखील हरिद्वारमध्ये लागलाय. महाकुंभ मेला गर्व से गो हम हिंदू है हम सनातनी है. ट्रेडमार्क शॉट विकी ठाकूर आगला वेगळा फटक्यांसाठी तो ओळखला जातो. काहीतरी नवीन करायचं होतं विकी पाटीलला, परंतु इथे मात्र डॉट चिडवतंय. प्रवीण सर काय म्हणाल, ज्याप्रमाणे विकी पाटील ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, एक वेगळे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच तुम्ही पाहिलेत? नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर विकी पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ओमकार सारखी महत्त्वाची विकेट गमावल्यानंतर विकी पाटील संपूर्णपणे जबाबदारीनिशी खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. नाहक कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा त्यांचा मानस नाही आहे. चेंडूला मेरिट प्रमाण आणि चेंडू ज्या दिशेने येतोय ना त्याच दिशेनं फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. आणि अगदी कलात्मकता त्याच्या फटक्यांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर कलात्मकता, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि त्या युक्तीचा वापर करून मात्र मैदानाच्या आतमध्ये इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला जातोय. विघ्नेश पाटीलची बॉलिंग चांगली आहे. ज्याप्रमाणे तो व्हेरिएशन दाखवतो, कधी ओव्हर पिच बॉल, लेग कटर बॉल, वेगवान कमी गतीचा चेंडू आणि यॉर्कर बॉल, तो प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या फेकण्याचा टाकण्याच्या अंदाजामध्ये गोलंदाजी करतो. तो हा विघ्नेश पाटील. लगातार 2-0 चौकार आला, त्यानंतर 2 बॉल डॉट. कमबॅक विघ्नेश पाटीलने केलाय. आणि बोनकर्डे संघ मोठी फाईट आता बोर्बे संघाला देतो या मॅचमध्ये. कारण जरी पहिला बॉल चौकार आला तरी 2 बॉल डॉट आलेत ते विघ्नेश पाटील कडून. अगदी पहिल्या षटकाप्रमाणे पहिल्या षटकामध्ये देखील ओमकारच्या पहिल्या चेंडूवरती ओमकारनं जो फेस केला त्यावरती चौकार. यावेळेला मात्र मिडल ऑफ द बॅट केलाय. परफेक्ट टायमिंग, क्लास आणि ताकद गुणवत्ता दाखवणारा हा फटका आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2-6 हॅट्रिक बॉल इथे असेल बॅटरसाठी षटकाराची संधी. परंतु A1 फटका, A1 सरपंच उपसरपंच चषकातला हा दमदार षटकार. प्रवीण सर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 37 या धावसंख्येवरती पोहोचतायत. संपूर्णपणे जबाबदारी 10 चेंडूंचा सामना केलाय. 29 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. आणि या 29 धावांमध्ये तब्बल 2 बॅक टू बॅक 6 आणि 2
चौकार देखील विकीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. हे दर्शवत आहेत की या खेळाडूची गुणवत्ता काय आणि सध्याचा या वर्षीचा क्रिकेट हंगामामधला या खेळाडूचा जो फॉर्म आहे ना, कारण आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. अगदी बरोबर. आणि हेच उल्लेख झाला ISPL मध्ये, इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये अनेक खेळाडू अनसोल्ड झाले रायगडचे. हेच कारण होतं की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. सध्या क्लास कोणाकडे आहे? आपण जर पाहिलं क्रिकेटमध्ये रजत मुंडे कन्सिस्टन्सी त्याच्याकडे क्लास आहे, करण अंबाला असेल, केतन म्हात्रे आणि त्यानंतर अनेक असे खेळाडू आहेत, विश्वजित ठाकूर मोठ्या. आणि हे खेळाडू सोल्ड झाले कारण त्यांच्याकडे लगातार फॉर्म आणि क्लास आपण पाहिलाय. आकाश तारेकर देखील शेवटचा बॉल कट करायचा होता परंतु इथे 1 रन घेऊ शकला नाही विकी. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम हर्षल 11 मुरबी संघाची एकूण धावसंख्या 37, 2 गडी बाद. अतिशय सुंदर संगीत इथे खऱ्या अर्थाने आपल्याला ऐकायला मिळालं. यानंतरची लढत असेल बघा, दुसरा पुकार असणार आहे विहान खाडेकर 11 जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ड्रोन 11 गावदेवी नानकर. या दोन्ही क्रिकेट संघासाठी आमचा ऑफिशियली हा अंतिम पुकार असेल. स्पर्धेची आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाची नियमावली आहे, सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. प्रवीण, या ठिकाणी 3 षटकांचा ज्यावेळेला खेळ संपला त्यावेळेला डीजेच्या माध्यमातून आपण गीत ऐकलं आणि एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धांचं ते शीर्षक गीत आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. कारण समाजाच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं ना तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि या उद्दिष्टानं समाजसेवेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी समाजाची सेवा केली जाऊ शकते, राजकारणाच्या माध्यमातून देखील समाजाची सेवा केली जाऊ शकते. या उद्दिष्टानं एकूणच जो जनतेने दर्शवलेला जो विश्वास आहे ना, अगदी तो विश्वास आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करत असताना सरपंच आणि उपसरपंच पद भूषवणाऱ्या आमच्या या दिग्गज व्यक्तिमत्वांचा मात्र गुणगौरव करणारं हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. परफेक्ट यॉर्कर सागर चंद हा गोलंदाज झालाय आणि नामांकित हा देखील आहे. यॉर्कर चेंडूसाठी तो भरपूर मशहूर गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्याने ते यॉर्कर चेंडूचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. सागर चंद, सर्वेश ठाकूर होता फलंदाज परंतु सर्वेशला थोडं कठीण बनला हा बॉल खेळणं. 37 वरती 2 मुरबी संघ प्रयत्न करेल की 70च्या जवळपास पोहोचण्याचं. लव फुलटोस बॉल लॉंग ऑफ कडे मारलाय हा बॉल, फक्त 1 सिंगल मिळेल. मात्र गोलंदाजी चांगली आहे. आपण सुरुवातीला विघ्नेश पाटीलची बॉलिंग पाहिली, त्यानंतर मोहन दीक्षित आणि यावेळी सागर चंद, तिन्ही गोलंदाज खूप चांगली बॉलिंग करतायत. परंतु एक मोठा खतरा जर कोण ठरलाय बॉलरसाठी तो म्हणजे विकी पाटील. विकी पाटील 11 बॉलमध्ये 29 धावा कुठल्यात आणि त्याचा आवडतं मैदान आहे मिनी वानखेडे. नक्कीच या मैदानावरती ज्या वेळेला विकी बरसलाय ना, अक्षरशः गोलंदाजांवरती तो तुटून पडलाय. याही इनिंगमध्ये जर पाहिलं तर 10 चेंडूंमध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 11वा चेंडू निर्धाव खेळला गेला म्हणजे ऑलमोस्ट 290च्या स्ट्राईक रेटनं त्यानं फलंदाजी आतापर्यंत या मैदानावरती साकारली आहे. आणि ज्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 2 चौकार आणि 2 षटकार याही इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. हे दर्शवत आहे की हा खेळाडू आक्रमक होताना आणि अगदी शेवटच्या सत्रामध्ये जर पाहिलं, शेवटच्या षटकांमध्ये हा खेळाडू जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडवरती राहील ना तितका संघासाठी ती जमायची बाजू असणार आहे. लक्षात घ्या, व्हाईट बॉलसाठी देखील रिव्ह्यू आहे. तुम्हाला डाऊट वाटलं तर तुम्ही तो रिव्ह्यू घेऊ शकता. आणि पहिल्यांदा ओलाप गावामध्ये व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू सरपंच उपसरपंच चषकामध्ये मला पाहायला मिळतो. डेव्हलपमेंट, विकास काय असतो आणि विकास कामे कशी केली जातात गावामध्ये देखील, ते देखील आपण नेहमीच पाहिलंय. बेस्ट स्ट्रोक बॉल हवेमध्ये, गोलंदाज पोहोचू शकला नाही. प्रयत्न चांगले होते, 2 धावा घेण्याचा मानस आणि ते देखील पूर्ण. पोनकोटे संघ आपण पाहिला तर तालमेची थोडी खराबी राहिली या बॉलवरती, परंतु विकी पाटील सारखा मोठा फलंदाज कदाचित या बॉलवरती सापडला असता. नशीब बलवंत, आपण म्हणूया की भाग्यवंत आणि भाग्यवान फलंदाज विकी. तर या ठिकाणी या एकूणच प्रवीण जर पाहिलं ना तर गोलंदाजानं थोडासा उशिरा रिॲक्ट केला आपल्या फॉलो थ्रूमध्ये. खरं तर अशा प्रकारचे झेल घेणं हे गोलंदाजांसाठी थोडंसं आव्हानात्मक असतं. अगदी बॉडीचा बॅलन्स साधणं आणि त्यानंतर मात्र चेंडूवरती करडी नजर ठेवत असताना झेलमध्ये परावर्तित करणं. परंतु फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण म्हणतो ना नेहमी,
इथे मात्र नशिबाची साथ देखील मिळते. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांन करता विकी पाटील बोनकोडेसाठी डोकेदुखी ठरलाय, कारण या बॅटरने 3 चौकार 3 षटकार मारले. 12 बॉलमधून 31 धावेवरती तो खेळतोय विकी पाटील. 50 फॉर्ममध्ये 13 चेंडू 35 वरती पोहोचलाय आता या चौकाराने. जबरदस्त बॅटिंग करतोय. ओमकार बाद झाल्यानंतर कोणता फलंदाज सामन्याचा धावसंख्या बनवेल तर विकी पाटीलचं नाव. फुलटॉस बॉल कट केला, लेमन कट, चायना कट, बॉल थर्ड मॅन सीमारेषा पलीकडे. विकीच्या बॅटमधून येतो व्यक्तिगत चौथा खणखणीत चौकार. असं म्हणतात की संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. आणि विकी पाटीलने मोठं संघर्ष केलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु आज टेनिस क्रिकेटने विकी पाटीलला देखील मोठी ओळख दिली आहे. शेवटचा बॉल 1 रन घ्यायची होती, कारण आता शतक समाप्त होणार. विकी पाटीलचा जो माइंडसेट आहे, टेम्परामेंट, तो खूप सुंदर आहे प्रवीण सर. क्रिकेटचं टी सांगतो टेम्परामेंट, संयम तुमच्याकडे असले पाहिजेत. 1 रनने धावसंख्या धावफलकावरती मोरबी संघ पोहोचलाय 50 अप, 50, 2 विकेट, 4 ओव्हर. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 50 धावा धावफलकावरती आल्या. सांघिक अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहे. प्रवीण टेंबे, बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर ज्या वेळेला आपण शालेय जीवनामध्ये होतो ना, त्यावेळेला शालेय जीवनामध्ये असताना बऱ्याच वेळेला असं व्हायचं की उद्या कोणता पेपर आहे हे आपल्याला माहीत नसायचं. आपण अभ्यास करून जायचो आणि तिथे खूप सारी मेहनत घेऊन करून गेल्यानंतर आपल्याला समजायचं की अरे मी अभ्यास मराठीचा केला आणि आज हिंदीचा पेपर आहे. अगदी तसं बोनकोडे संघाच्या बाबतीत घडलं. बोनकोडे संघाने अभ्यास केला ओमकार पाटील नावाच्या विषयाचा आणि पेपर मात्र कठीण मैदानाच्या आतमध्ये जातोय, तो अर्थातच विकी पाटील नावाचा. ए पोलचे जेव्हा संघ खेळतात, नाही नामांकित संघ आहेत, तिथे एका बॅटरने संघ बनत नाही. ए पोल म्हटलं तर 11चे 11 महारथी असतात. 11वा बॅटर देखील 6 बॉल 6 षटकार मारू शकतो. आणि बोनकोडला देखील माहिती आहे त्यांच्याकडे देखील महारथी खेळाडू आहेत. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला अजून चांगला खेळ पाहायला मिळेल. 50 वरती 2. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर प्रति षटक 12.5च्या सरासरीनं 50 धावा धावफलकावरती आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेले त्या तमाम प्रेक्षकांचं देखील आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. यावेळेला मात्र फुलरलिनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी येतील, मात्र चेंडू गोळीच्या वेगानं ओलांडतोय सीमारेषा. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक दमदार चौकार. विकी पाटील 16 चेंडूमध्ये 44 धावा इंडिव्हिज्युअल त्याने आता हा स्कोर बनवलाय. आणि विकी पाटीलला एक मोठा फटका पाहिजे. एक मोठा फटका आला तर त्याला टायटन ब्रँडेड वॉच दिलं जाईल. अर्धशतकसाठी हे पारितोषिक आहे. सन्मान्य बोल्लाशेठ पाटील, राजू पाटील यांच्याकडून या स्पर्धेमध्ये चोप फलंदाज आणि बजरंग म्हात्रे यांचा उल्लेख करूया. बजरंग म्हात्रे यांच्याकडून हा टायटन ब्रँडेड वॉच एका बॅटरला दिला जाईल जो अर्धशतकीय पारी केलेल. 54 वरती 2. पहिलाच सामना प्रेक्षकांचे मन जिंकतोय आणि विकी पाटीलची बॅटिंग प्रत्येकाला आवडली आज. बिग हिट, बॉल हवेमध्ये, मोठा फटका, मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि षटकार. पहिला अर्धशतक. विकी पाटील बॅट उचलायचे आहे, सलामी द्यायची आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. ही बॅटिंग आवडली असेल तर निश्चित स्वरूपात हर्षल परी 11 मुरबी क्रिकेट संघाचा सलामीर फलंदाज विकीने अर्धशतकीय खेळी साकारलेली आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच उपसरपंच चषकाच्या माध्यमातून अभिनंदन. आणि आपल्यासाठी मात्र इथे ब्रँडेड वॉच या सन्मानाने आपला गौरव केला जाईल. 4 षटकार 5 चौकारांचा साथ सजवणारा विकी पाटील 18 बॉल 50 वरती खेळतो आणि 19 बॉल 54 वरती पोहोचलाय. संघ पोहोचलाय 64 वरती 2 मुरबी.
जो टार्गेट डोक्यामध्ये ठेवला होता ओमकार पाटील आणि कंपनीने, आता तो टार्गेट अचीव केलाय. मग कदाचित असं वाटतंय की 80 धावा स्कोअरबोर्ड लावू शकतो तो म्हणजे मुरबी संघ. 64 पाहतोय, परंतु फक्त इथे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके आले तर जवळपास पोहोचेल संघ. बॉल तयार. लव फुलटस बॉल ऑन साईडला मिड विकेटकडे विकी पाटीलने केलाय. सिंगलला डबलने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु डायरेक्ट हिट, डायरेक्ट स्टॉपवरती या बॉल आदलताना आपण पाहतोय. विकी पाटील बाद झालाय, परंतु जबरदस्त खेळ केला विकी पाटील. 20 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 55 धावांचा खेळ केलाय. महागुरु काय म्हणणार, पहिल्याच सामन्यामध्ये 20 चेंडू 55 अर्धशतक विकी पाटील. निश्चित सर्व त्याचं कौतुक करावं लागेल. आणि ब्रँडेड ऑलचा मानकरी ठरलेला आहे. त्याचे ते पुरस्कार जे आहेत नो स्वरूप मोटरचे सर्व आदरणीय बजरंग मात्रे वलप यांचं मनपूर्वक आपण आभार व्यक्त करू. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम आपल्या माध्यमातून इथे झालेलं आहे. तत्पूर्वी बोलूया आमचे डीजे मास्टर रोशन कडूचंद्रन यांच्याकडे. 1 मिनिट डीजे, शेवटचा बॉल बाकी आहे इनिंग मधला. 65 टार्गेट सेट बॉल. शुभम ठाकूर आलाय मैदानामध्ये, मोरबी संघाचा इनॅट नंबर 5 चा फलंदाज. टार्गेट सेट बॉल, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, स्क्वेअर, अतिरिक्त धाव 66. पहिल्या सामन्यामध्ये खूप मोठी धावसंख्या आपण पाहतो, एक मोठा हाय स्कोर मोरबी संघाकडून. 1 टू गो. त्याच अँगलने बॉल आतमध्ये टाकलाय गोलंदाज पारचंदनने आणि पहिला इनिंग्स ब्रेक, पहिल्या षटकाचा पहिल्या इनिंग्सचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये धाव फलकावरती आपण एकूण धावा पाहिल्या 5. एक रिव्ह्यू झालाय असं वाटतंय आपल्याला. तर नाणेफेक इथे केली जाणार आहे. वियान खाडेकर, जीवदानी बामणडोंगरी विपक्ष, द्रोण 11 गावदेवी नांदकर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो. तत्पूर्वी मान्यवरांचा श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. या सन्मान इथे केला जाणार आहे मान्यवरांचा. मी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंतराव पाटील साहेबांना इथे आमंत्रित करतो. अनंतराव पाटील साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डीबीबाई मात्रे साहेब यांचा आपण इथे सन्मान करावं. डीबीबाई या पण आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. हॅलो, सन्माननीय अनंतराव पाटील साहेब रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, त्यांच्या समवेत आमचे स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच आहेत, राजू दादा सरपंच, डीबीबाई मात्रे साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. वियान खाडेकर, जीवदानी बामणडोंगरी आणि द्रोण गावदेवी नांदकर संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. तर वावंजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना अनेक मदत कार्य करण्याचा ज्यांच्या माध्यमातून ते डीबीबाई मात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनंतराव पाटील साहेब, आमचे राजूदादा पाटील, भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभास्थिती होत आहे. सातत्याने विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम डीबीबाई मात्रे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय अजित अडसुले साहेब, पनवेल विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. तर अडसूळ साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. शेतकरी कामगार पक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष अजित अडसुले साहेब यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जाईल. मी सरपंच राजूदादा पाटील यांना विनंती करत आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अजित अडसुले साहेब, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचा यथोचित सन्मान इथे भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. यानंतर डीबीबाई मात्रे साहेब सरपंच वलप यांच्या वतीने स्पर्धेला 20,000 रुपयाचा आर्थिक
आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. यानंतर चंद्र इथे आदरणीय मदन मते साहेब सरपंच कानपोली माईक या मदन मते साहेब आपला सन्मान इथे केला जाईल. मदन मते साहेब या मदन हॅलो चेक. मदन मते साहेब कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच. एक उदांत कल्पना बुरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यांना कानपोली ग्रामपंचायतीचं सरपंच तर मोरबी संघाचे पॅकर उमेश भोईर खिडूकपाडा. उमेश दादा भोईर आपण मंचकावरती यायचंय. कानपोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहे श्री मदनशेठ मतेसाहेब मदनदादा मतेसाहेब यांचा येतोची सन्मान स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय आहे भोलानाथ शेठ पाटील उपसरपंच आणि त्याचबरोबर राजूदादा पाटील सरपंच आहेत विघ्नेश दादा यांच्या शुभास्थिती करत आहे. यानंतर कुटारी गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आमचे परममित्र गोमेशेठ मातेसाहेब कुटारी या आपला येतोची सन्मान. तर पंचायत समितीचे सभापती पाटील साहेब आपणास आमची विनंती आहे की गोमेशेठ मातेसाहेबांचा आपण सन्मान करावा. या काशीनाथ साहेब या. खऱ्या अर्थाने बघा मित्रांनो एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व काशीनाथ पाटील साहेब म्हणजे ज्या प्रकारे नद्या संत वाहून शांती देतात त्या प्रकारे एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो असे दमदार व्यक्तिमत्व माजी सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कुटारी गावातील उद्योजक गोमेशेठ मातेसाहेब यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत जात आहे. यानंतरचा सन्मान असेल सुमित ठाकूर साहेब. सुमित ठाकूर साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. तर डीबीबाई मातेसाहेब विद्यमान सरपंच वावंजे यांच्या वतीने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल डीबीबाई मातेसाहेब आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. सामना सुरू करायचा आहे प्लीज. तो मैच ऑन चलते दूसरे सत्र की तरफ. एक तरफ है बोनकोड़े उनके खिलाफ मुरबी और जीतने के लिए 67 रनों का लक्ष्य है. 5 ओवर में 13.40 रन प्रति ओवर रिक्वायर रन रेट बोनकोड़े के लिए. सलामी जोड़ी बोनकोड़े की मैदान के अंदर है इस वक्त. परशुराम साटे और पार्थ चंदन गेंदबाजी में आते हुए फिरकी का जादूगर संकेत पाटिल स्पिन टू विन. अपने गेंदबाजी के लिए बहुत ही मशहूर है संकेत पाटिल. स्विच इट रिवर्स स्टैंड एंड डिलीवर स्टैंड एंड डिस्पैच. थर्ड बैट सीमा पार 4 रनों के लिए 4 में तब्दील. साठे वन ऑफ द बेस्ट बैट्समैन इन नवी मुंबई. इट्स वेरी फेमस और उनका फेमस शॉट था स्विच इट रिवर्स 4 रनों के लिए. बोनकोड़े टीम का खाता खुलता हुआ संकेत पाटिल अपने गुगली गेंद के लिए बहुत ही मशहूर है. लेग ब्रेक ऑफ ब्रेक वेरिएशन बहुत अच्छा उनका. अपील जोरदार फिंगर गोज अप. विकेटों के बीचों बीच पाए गए परशुराम साठे और ये सबसे बड़ी विकेट मिली है मुरबी टीम संकेत पाटिल को. इथे यानंतरची लढत असेल वियान खाडेकर जीवदानी बामणडोंगरी विपक्ष आहे. द्रोण 11 गावदेवी नानकर विपक्ष बामणडोंगरी तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे. षटक संपल्यानंतर इथे नाणेफेक केली जाणार आहे. हॅलो नानकर क्रिकेट संघ बघा नानकर क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी आमच्या स्पर्धेचे नियमावली आहे. नाणेफेकीसाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे.
जीवदानी मामननगरी वियान खाडेकर 11 इथे उपस्थित आहे संघनायक तेजस मात्रे. तर मुरबी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते उमेश भोईर जर उपस्थित असतील तर व्यासपीठावर या. आणि विकी पाटील अर्धशतके खेळी साकारली. विकीसाठी उमेश भोईर खिडूकपाडा एक आदर्श क्रिकेटर आणि संघाचे पुरस्कर्ते आहेत. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. बिल्कुल जबरदस्त. 4 रन के बाद परशुराम साठे LBW आउट हो चुके हैं. मोरबी टीम को बहुत बड़ी सफलता मिली है. ये कमबैक करने का मौका हो सकता है लेकिन बोनकोड है, मजबूत टीम है. फिर से एक बार वेरिएशन और संकेत पाटिल इसीलिए पहचाने जाते हैं. प्रवीण सर देखिए, मैंने कहा ये गेंदबाज वेरिएशन से भरा है. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, गुगली बॉल, कैरम बॉल करना जानता है और जिस किसी गेंदबाज के पास वेरिएशन होता है तो बढ़िया गेंदबाजी वो कर सकते हैं. 4 गेंद 4 रन 1 विकेट, जबरदस्त गेंदबाजी. लेकिन सामने अब बल्लेबाज की बात करें तो स्वप्निल डांगे, हमारे संतोष पाटिल इनका आगमन होता हुआ. मिस टाइमिंग, गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं है. ओवर पिच बॉल और ज्यादा घुमाव है इनके गेंद में. फिंगर रोल करके ये गेंद को काफी घुमाव तरीके से डिलीवर करते. और संकेत पाटिल की गेंदबाजी देखिए. प्रवीण सर क्या कहोगे जिस तरीके से 5 गेंदों पे 4 रन 1 विकेट. बोनकोड़े की जो स्थिति है बहुत ही खराब है P1 में. पावर प्ले में उनकी पावर नहीं दिख पा रही है पार्थ और स्वप्निल डांगे की ओर से. एकूणच जर आपण पाहिलं तर इथे मात्र आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये गोलंदाज संकेत जो नेहमीच भल्या भल्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम करतो, त्यांच्या पायांमध्ये बेड्या टाकण्याचं काम करतो आणि अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी यावेळेला मैदानात. इथे समृद्धी सोसायटी मधील आदरणीय करण चव्हाण साहेब, मुकेश सागर, स्वप्नील तायडे, गावडे साहेब आणि योगेश गावडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता निश्चित वाडा ग्रुप देवीचा पाडा यांच्याकडून मुरबी संघाला इथे शुभेच्छा आलेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. 4 रन 1 विकेटों के नुकसान पर संकेत पाटिल 2 ओवर कर सकते हैं. जिस तरीके से पहली ओवर की है, महंतम गेंदबाज है लेकिन अब नए गेंदबाज मैदान में आते हुए. 24 गेंदें जीतने के लिए 63 रनों की आवश्यकता. दिल्ली बहुत दूर है और बोनकोड़े के लिए ज्यादा मेहनत करनी पड़ेगी. पार्थ चंदन, स्वप्निल डांगे, ये 2 बड़े बल्लेबाज जब तक बोनकोड़े के साथ इस मैदान पर है ये टीम यहाँ पर जरूर सेफ रहेगी. लेकिन दर्शकों के लिए यह मुकाबला प्रवीण सर पैसा वसूल देखने मिल सकता है. नक्कीच या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात जरूर या ठिकाणी शांत पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर अजूनही येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. 15.75च्या सरासरीनं मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 63 धावांची गरज आहे आणि एखादं षटक जर का 15 ते 20 धावांचं धावफलकावरती आलं ना तर बोनकोडे संघ मात्र पुन्हा एकदा मुसंडी मारताना या सामन्यामध्ये आपल्याला फाईट बॅक करताना नक्कीच पाहायला मिळेल. विघ्नेश पाटिल, बल्ले का किनारा और किनारे लग गए पार्थ चंदन. बैट कट, स्लाइस ऑन द बैट, हल्की सी आवाज और उसके साथ बाहर होते हुए पार्थ चंदन. दूसरा विकेट लगा है 4 रनों पर बोनकोड़े के लिए. लेकिन बोनकोड़े की बात करें प्रवीण सर, नवी मुंबई से टीम आई है. अपने विभाग से तलोजा MIDC में जब भी ये टीम आती है अच्छा प्रदर्शन करती है, लेकिन आज उनका प्रदर्शन देखिए तो थोड़ा बैकफुट पर नजर आ रही है. बल्ले का किनारा, स्लाइस ऑन द बैट और शुभम ठाकुर के हाथों में कॅच. एकूणच जर आपण पाहिलं तर 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेले आहेत. प्रचंड मानसिक दडपण बोनकोडे संघावरती देखील आहे, परंतु A लॉटचे हे संघ आहेत आणि व्यावसायिक तरी ते द्रोण 11 गावदेवी नानकर क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उपस्थित आहे, यावं आपण नाणेफेकीसाठी. 4 रन 2 विकेटों के नुकसान पर बोनकोड़े को एक मसीहा चाहिए, एक सिकंदर चाहिए जो मुकाबले में टर्निंग पॉइंट बल्लेबाजी करे. जो बल्लेबाजी विकी पाटिल ने की, विकी पाटिल ने 20 गेंदों पे 55 की पारी खेली, वो पारी खेलने वाला मांझा बोनकोड़े को चाहिए. लोवर फुलटॉस बॉल, ड्राइव किया इस गेंद को, कोई बड़ा रिस्क नहीं लेना चाहते क्योंकि 2 विकेट गए प्रवीण सर. ऐसे में जल्दबाजी करना अच्छा नहीं होगा. जितेश की पहली गेंद थी, सम्मान दिया, अभ्यास किया कि आगे चल के खराब गेंदें आती है तो बड़े स्ट्रोक मारेंगे. यही तो क्रिकेट है. नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती आपल्याला या एका धावेनं मात्र संघ पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 2 आघाडीचे फलंदाज गमावले गेले. 5 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी लक्ष्य खूप मोठं आहे, परंतु या मैदानावरती अशक्यप्राय असं काही नाहीये. शॉर्ट बॉल हुक करने की कोशिश थी और शुभम ठाकुर की चालाकी देखिए, अंपायर पे निगाह होगी क्योंकि अब बैटर कहां पर खड़े थे. ये उन्होंने स्टंपिंग की अपने अनोखे अंदाज में. थर्ड अंपायर टीवी अंपायर से जुड़ते
कुछ अलग देखने मिला और बैटर को ये पता नहीं था कि वो क्रीज के अंदर थे या बाहर। स्वप्निल डांगे थे वो बैटर, शॉर्ट बॉल हुक करने की कोशिश थी, उनके पाँव पे नजर देंगे अंपायर पॉपिंग क्रीज में। वेरी क्लोज, वेरी क्लोज। वंस अगेन रिप्ले देखा जा रहा है टीवी स्क्रीन पर, डिसीजन पेंडिंग है। 5 रन फिलहाल बने, 2 विकेट और जबरदस्त मैच है। प्रवीण सर देखिए, स्वप्निल डांगे बहुत बड़ा बल्लेबाज है, अगर इनका भी विकेट गिरता है तो बोनकोडे के लिए बहुत समस्या निर्माण होगी। नक्कीच व्हेरी गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. क्रिकेट खेळत असताना तुमचं जे शार्प माइंड आहे ना, ते मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं काम करतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे सर्व खेळाडू आहेत ना, किंवा हे जे संघ आहेत ना, या संघांना एक वेगळं स्वरूप का मिळतं, तर हा जो क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे ना, आणि या प्रकारचं जे प्रेझेन्स ऑफ माइंड आपण या ठिकाणी या खेळाडूंचा नजदीक यहाँ पर 2 रन यहाँ से मैच मिलेंगे और इसी 2 के साथ 5 गेंद हो चुके टीम। नजदीक यहाँ पर 2 रन यहाँ से मैच मिलेंगे और इसी 2 के साथ 5 गेंद हो चुके, टीम का टोटल 7 रन। जबरदस्त गेंदबाजी, मैं कहूंगा कि संकेत पाटिल की तरह विघ्नेश पाटिल ने गेंदबाजी की है प्रवीण सर। ये भी कंजूसी गेंदबाजी, इकोनॉमिकल स्पेल मुरबी के लिए, क्योंकि आप जीतने के लिए जो अंतर है वो 20 गेंदे बची है और 60 रन, यानी 20 पे 60 अगर आप कहते हैं तो 18 रन प्रति ओव्हर। नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर आता मात्र रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो हळूहळू इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा हात खुले करण्याची संधी मिळाली आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जोपर्यंत अडवला जाणार तोपर्यंत मात्र मिळते फलंदाजांना संधी. धावा एकवटल्या जात आहेत 2. एकूणच स्ट्रायकिंग एडला असणारा फलंदाज स्वप्नील आणि जितेश संघाच्या डावाला सावरण्याचं काम या ठिकाणी करतायत. एकूण पाहिलं तर 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रति षटक 4.5च्या सरासरीनं फक्त आणि फक्त 9 धावा. तर तिसरं षटक संपल्यानंतर ते नाणेफेक संपन्न होईल. आपण समृद्धी सोसायटीतील सहकारी करण चव्हाण, मुकेश सागर, स्वप्नील तायडे, योगेश गावडे, अनिल परीस आणि अनंत गावडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सुधीर पाटील कानपुली गावातील एक आदर्श संघनायक आणि त्यांचे बंधू कैलाश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं कैलाश स्वागत आहे. चला सामन्याकडे आपण वळणार आहोत. यानंतर नाणेफेक संपन्न होईल मान्यवरांच्या शुभास्ते. फिर से एक बार गेंदबाजी के लिए दूसरा स्पेल लेकर संकेत पाटिल। पहले स्पेल में संकेत ने इकोनॉमिकल गेंदबाजी की थी, लेकिन बोनकोड़े को जीत का जो अंतर है ना, 3 ओवर में आपको 58 चेस करने हैं। 3 ओवर 58, दिल्ली दूर है, एरोप्लेन से उड़ना होगा, हवाई सफर, हवाई यात्रा, ये गेंदें आपको बाहर मारनी पड़ेगी जितेश और स्वप्निल, तब जाके ये मुकाबला बनेगा। तो ये मैच बोनकोड़े के लिए करो या मरो का है, डू और डाई। ओहो हो, मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी लाईन पूर्णतः मिस केली गेली. एक लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. आणखीन एक विकेट मैदानातून बाहेर जात असताना डीजे इलेव्हन गावदेवी नानकर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते बेलुली गावातील एक समालोचक मित्र, आमचे मित्र संतोष बुवा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ बोलप यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. 9 रन 3 विकेटों के नुकसान पर बोनकोड़े, हालत बद से बदतर होते हुए, परिस्थिति खराब होती हुई, लेकिन जिस स्वप्निल डांगे पे सबकी निगाहें थी वो बल्लेबाज बचे. 7 गेंदों पे 4 उन्होंने बनाए. मुझे लग रहा है कि आगे चल के वो अटैकिंग बैटिंग कर सकते हैं, लेकिन अब विघ्नेश पाटिल आते हुए 9 रन 3 विकेट 2.1. संकेत पाटिल को फिर से विकेट मिला है. दूसरा स्पेल कर रहे मशहूर गेंदबाज. धीमी गति की बॉल, थोड़ी सी पटकी हुई गेंद थी जिस पर नंबर आए 0. कमाल का वेरिएशन, विविधता इनके गेंदबाजी में प्रवीण सर. आप देखिए जिस तरीके से संकेत पिछले 4 सालों से क्रिकेट खेल रहे, बहुत बड़े बनते जा रहे. कभी कोलकाता, गोवा, वेस्ट बंगाल, केरल, उडुपी, बड़ी बड़ी लीग संकेत खेल चुके ओपन में, और ये नाम मेहनत से बनाए. संकेत पाटिल संघर्ष से बनाए. नक्कीच या ठिकाणी आपण नेहमी म्हणतो ना की संघर्ष जितका मोठा अगदी विजयाचा जल्लोषाही तितकाच मोठा. परंतु इथे मात्र मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येतोय. पहिला आत्मविश्वासपूर्ण स्ट्रोक, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार.
स्विच इट रिवर्स, खराब स्ट्रोक, संपर्क थोड़ा खराब रहा, महज 1 रन मिलेगा। कमाल की गेंदबाजी, लाजवाब। मोरबी टीम की बात करें तो इस टीम में स्पिनर गेंदबाज ज्यादा है। आप देखिए तो विक्की भी स्पिनर गेंदबाजी करते, सैम ठाकुर, संकेत पाटिल भी स्पिनर गेंदबाजी करते, बंटी ठाकुर भी स्पिन करते। तो ये तेज गेंदबाज कम है मोरबी में, स्पिनर ज्यादा है। विघ्नेश पाटिल तेज गेंदबाज देखे हमने, बाकी जितने भी थे वो स्पिनर गेंदबाज थे। सर्वेश ठाकुर भी तेज करते। यहाँ पर सिंगल मिलेगा। जबरदस्त गेंदबाजी, संकेत पाटिल ने 2 स्पेल किए और 2 स्पेल में लाजवाब परफॉर्मेंस रखा। पहले स्पेल में उन्होंने 4 दिए और इस स्पेल में 1 छक्का लगने के बाद 8, यानी 12 गेंदों पे 12 दिए और 2 विकेट लिए। वो ये गेंदबाज है संकेत पाटिल। आइए चलते टॉस बॉक्स में, दूसरे मैच के लिए हमारे साथ जुड़ेंगे। एक तरफ है पनवेल से आई हुई बामन डोंगरी और उनके खिलाफ खेलेगी भिवंडी से आई हुई टीम नांदकर। ओवर टू प्रेजेंटेशन बॉक्स, महागुरु एमटी गडगे सर। तर सन्माननीय शंकर मामा पाटील यांना आमंत्रित करतो। मामा या आपल्या शास्त्रीय नाणेफेक संपन्न होईल। एका बाजूला आपण पाहतो खऱ्या द्रोण 11 गावदेवी नांदकर, नायक आपण पाहतो मोरेश्वर सुतार। या एका बाजूला आपण वियान खाटकर 11 जीवदानी बामण नगरी क्रिकेट संघ। शंकर मामांच्या नाणेफेक इथे संपन्न होत आहे। चला नाणेफेक फक्त निर्णय कालवाचे बघूया। नाणेफेकीचा कौल हा निश्चित मोरेश्वर सुद्धा नाणेफेकीचा कौल आता प्रतिक्रिया विचारण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी असेल, परंतु नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे। कोणता निर्णय आपण स्वीकारणार आहात? पेंडिंग ठेवलं हा चला, खऱ्या अर्थाने वेळ आपल्याकडे नाणेफेकीचा कौल इथे पाहतो। ड्रोन 11 गावदेवी नांदकर क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे। वेट अँड वॉच असणार आहे सामन्याकडे। टॉस समाप्त हो चुका है। व्हाइट बॉल, अंपायर का इशारा। विकी पाटिल गेंदबाजी के लिए। विकी पाटिल जबरदस्त बैटिंग उन्होंने की, अर्धशतक, और विकी पाटिल को टाइटन का ब्रांडेड वॉच मिलेगा। स्पॉन्सर है हमारे बजरंग मात्रे, न्यू स्वरूप मोटर्स, वल्लभ, इनकी ओर से जो बल्लेबाज अर्धशतक मारेगा उससे वो इनाम है, और वो इनाम पहला मैच में विकी पाटिल के हाथों पर होगा। और स्वप्निल डांगे, मैं इनका जिक्र कर रहा था, ये वो मांझा है, ये वो सिकंदर है जो रन बना सकते भी है। बिग हिट मिड विकेट सीमा पर 6 रनों के लिए दूसरा छक्का इस ओवर में आता हुआ स्वप्निल डांगे के बल्ले से। जबरदस्त। टीम का टोटल बनता हुआ स्कोरबोर्ड पे 30 रन। अब 10 गेंद पे 37 चाहिए। व्हाट अ मैच, 10 गेंद 37। जिस स्वप्निल डांगे ने 5 गेंदे डॉट खेली थी लगातार प्रवीण सर, अब वो 2 गेंद पे 2 छक्के मार रहा है। देखिए मैच का टर्निंग पॉइंट है। मुझे लगता है कि अब मुकाबला बदल सकता है, कहानी बदल सकती है, और तख्ता पलट, काया पलट अब हो सकता है शायद। 2 बॉल 2 छक्के। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 3 गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। इथे मात्र गोलंदाज विकी आता गोलंदाजीमध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। जरूर 2 षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आलेत, परंतु हा इतकाही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे की जो सामना हातामधून सहजासहजी जाऊ देईल। जरूर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संघ भक्कम स्थितीमध्ये असला। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टनिटीज, अनिश्चितताने भरलेला खेळ म्हणून क्रिकेट आहे, परंतु सध्या मुरबी संघ आपल्याला ड्रायव्हिंग सीटवरती पाहायला मिळतोय। जी बिल्कुल। विघ्नेश पाटिल 9 गेंद 36 चाहिए। पहला हाई वोल्टेज मैच, मिस टाइमिंग, जबरदस्त गेंदबाजी। ओवर पिच बॉल विकेटों के सामने डिलीवर की गेंदबाज ने। विकी पाटिल कम बैक करते हुए, और एक डॉट गेंद मुरबी टीम के लिए बेहतरीन होगा, और वो डॉट गेंद आ चुकी है। 8 गेंद पे 36, मैच ऑन। बेहद रोमांचक मैच। विघ्नेश पाटिल बैक टू बैक 2 बॉल डॉट, ये टर्निंग पॉइंट है। 2 छक्के लगातार आए, लगातार 2 गेंद डॉट भी आई। अंपायर व्हाइट बॉल को चेक करना चाहते हैं। यस, बैटिंग रिव्यू फॉर द व्हाइट बॉल। पहली बार वल्लभ के सरजमी पर व्हाइट बॉल को रिव्यू रखा गया है। सरपंच उप सरपंच चषक में ये कारनामा हुआ है प्रवीण सर, इससे पहले कभी नहीं था, ये पहली टूर्नामेंट है। क्या कहोगे, कुछ नया देखने मिला? और जो डाउट होता है ना खिलाड़ी को कि अंपायर की गलती थी, तो वो डाउट आप यहाँ पे नहीं रहेगा। इथे स्पर्धेकरता सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला प्रभाकर शांताराम पाटील वल्लभ यांच्या वतीने
20,000 रुपयांचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल आपला मी श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सरचे आभार व्यक्त करत आहोत. फेयर डिलीवरी कंटिन्यू करिए. फेयर डिलीवरी है. मैच की तरफ चलते हैं. अंतिम समीकरण बताएंगे. 7 बॉल 36, 6 छक्के मारने बोनकोड़े को. अगर ये लगे तो कोई नहीं बोलेगा, लेकिन मोरबी टीम इतने आसानी से भी नहीं देगी. हवा में गेंद मिस टाइमिंग. विघ्नेश पाटिल की विकेट मिल सकती है. नीचे फील्डर, पीछे फील्डर. कैच ड्रॉप होती हुई 1 रन मैच मिलेगा. ओवर समाप्त 4. अब जीत के लिए 6 बॉल 35 रन चाहिए. 6 बॉल 35. रन चाहिए और पिकअप शॉट आए थे स्वप्निल डांगे के बल्ले से. प्रवीण सर, ऐसा मुझे लगा कि मजा आएगा मुकाबले में, लेकिन जो 2 गेंदें लगातार डॉट विघ्नेश पाटिल ने ली और तीसरी गेंद पे डॉट उनका विकेट आया, तो मैच का वो टर्निंग पॉइंट रहा. नहीं विकेट आए, विघ्नेश पाटिल खेल रहे. अब 6 गेंद 35, 6 छक्के मारने बोनकोडे को. नक्कीच या ठिकाणी या सामन्यामध्ये जर का आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना, तर मात्र इतिहास रचावा लागेल. आणि इतिहास या मैदानावरती रचण्यासाठी तुम्हाला मात्र मेहनत या मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आपण नेहमी म्हणतो ना की स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. जी बिल्कुल. मैं कहूंगा कि ये मौका है विघ्नेश पाटिल को. इट इज अ अपॉर्चुनिटी, संधि. फुल टॉस तोहफा पहली गेंद पे उनको मिला था, लेकिन बात नहीं बनी. विघ्नेश पाटिल ने निराश किया भाई. ये फुल टॉस गेंद थी प्रवीण सर, ये लॉलीपॉप गेंद थी. ये मौका था कि आप पहला छक्का इस फुल टॉस पे मारे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र ही संधी होती, परंतु संधी गमावली गेली आहे. अगदी असं म्हणतात ना, घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. अगदी त्या प्रकारे लोअर फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करायची संधी होती. अगदी क्षेत्ररक्षक देखील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होते, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 गडी बाद 33. हा नेल्सन आकडा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जज करतात. आणखीन एक झेल सुटलाय. या डिपार्टमेंटमध्ये थोडंसं वर्क करावं लागेल मोरबी संघाला. जरूर या सामन्यामध्ये भक्कम स्थितीमध्ये संघ आहे, परंतु या अशा प्रकारच्या चुका तुम्हाला येणाऱ्या स्पर्धेमध्ये किंवा येणाऱ्या सामन्यामध्ये करता येणार नाहीत. ये मैच एक तरफा है, तो अगले मैच में मोरबी टीम को फील्डिंग मजबूत करनी है. ये बिल्कुल आप सही कहा आपने, क्योंकि 2 कैच छूटे अभी तक. मैच वन साइड. सैम ठाकुर हवा में गेंद है. स्टाइलिश बॉलर सैम ठाकुर. टैटू बॉयज, बहुत सारे टैटू उनके शरीर पर, और यहाँ से विकेट मिलता हुआ सैम ठाकुर को. नक्कीच प्रवीण, या ठिकाणी आणखीन एक माहिती मिळते, कारण ओमकार स्वतः आपल्या समवेत या ठिकाणी समालोचन कक्षाच्या माध्यमातून जुडले गेलेत. आणि संकेत यांचा जर झेल घेण्याचा रेशिओ आपण पाहिला ना, नक्कीच समालोचक देखील आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर 10 झेल जर संकेतच्या दिशेनं आले ना, तर त्यातले 9 तो सोडतो आणि एखादा पकडला तर पकडला. ही माहिती मात्र ओमकार माध्यमातून मिळते. तर निश्चित मोरबीचे सन्माननीय रामशेठ ठाकूर, मी साहेबांना विनंती करतो, जे भाऊ ठाकूर यांचे वडील आहेत, रामशेठ ठाकूर साहेब सामना पाहण्यासाठी आले असतील तर आपण या मंचावर आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे सन्माननीय आयोजक बोल्लाशेठ पाटील आणि राजेश पाटील, श्री गणेश मित्र मंडल वल्लभ यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत. मैच एक तरफा है, लेकिन जिस तरीके से यहाँ पर कैच ड्रॉप हुई तो वह फील्डिंग पोजीशन को मजबूत करना है. लेकिन सबसे बढ़िया बल्लेबाजी जिस खिलाड़ी ने की है वो है विक्की पाटिल. विक्की पाटिल ने 20 गेंद पे 55 मारे, और वो टाइटन का जो ब्रांडेड वॉच है उनके हाथों पे अब यहाँ पे लगाया जाएगा. नक्कीच या ठिकाणी ज्या वेळेला विकी पाटील त्या घड्याळाकडे पाहतील ना, त्या इनिंगचे त्यांना नेहमीच आठवण येईल. आणि एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धेचं देखील आपण कौतुक करूयात, कारण आयोजकांनी ज्या प्रकारची संकल्पना, दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य घेऊन येणारी ही स्पर्धा मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकार आलाय, पंचांचा इशारा 4 धाबांचा. और मैन ऑफ द मैच की जो ट्रॉफी हमारे विघ्नेश पाटिल, गोल्डन मैन गणेश पाटिल ने इस बार स्पॉन्सर की है, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ. जितने भी स्पॉन्सर है, आखिरी गेंद थी, पहला मैच समाप्त हो चुका है, और पहले मैच में
आर्शल 11 मोरबी टीम पैकर उमेश भोईर इनकी टीम जीत चुकी है, उनको भी बधाई देती है। 27 रनों से मोरबी टीम ने यह मैच जीता है और इस मैच का हीरो है पहला अर्धशतक मारने वाला लेफ्ट हँड बल्लेबाज विकी पाटील मोरबी। तर आता जी लढत झाली उमेश भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ हर्षल परी 11 मुरबी याने बोनकोडी क्रिकेट संघावर मात करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला। त्यांचं श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने अभिनंदन। बोनकोडी क्रिकेट संघ आपण वल्लभ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने इथे आभार व्यक्त करतो। समृद्धी सोसायटीतील प्रथम समृद्धी सोसायटीमधील सर्व सहकारी करण चव्हाण, मुकेश सागर, स्वप्नील तायडे, योगेश गावडे, अनिल परीत आणि अनंत गावडे या सर्वांचा एकत्रित सन्मान भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच आणि राजू दादा पाटील यांच्या शुभास्थिती केलं जाणार आहे। मान्यवरांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे। सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय समृद्धी सोसायटीतील सर्व रहिवासी की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हात राहायक जीवाला आणि आपणा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। सरपंच उपसरपंच